सुप्रभात रसिक श्रोते हो, सुप्रभात. सुप्रभातच्या सदरातला आजचा चिंतन विषयक संस्कारक्षम आनंदी संदेश. श्रोते हो, आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. त्या निमित्ताने आजचं चिंतन विषयक संस्कारक्षम संदेश सदर. श्रोते हो, दीन दुःखी जनांचे अश्रू पुसण्याकरता, त्यांना अभय व सामर्थ्य प्रदान करण्याकरता साक्षात परमेश्वराने धारण केलेला अवतार म्हणजे महाप्रभू श्री अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज. श्री दत्तात्रयाचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती, श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज. श्रोते हो, स्वामी समर्थ मूळ दत्तावतार मानणे योग्य, पण केवळ दत्तावतार समजून भागणार नाही. कारण स्वामी श्री सांब, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी, श्री दत्तात्रय, श्री गणपती, श्रीमद हनुमान, श्री रामचंद्र प्रभू, श्री गोपाल कृष्ण अशा विविध रूपात प्रकट झाले, तेव्हा स्वामींचा अवतार स्वतंत्र मानणे योग्य. स्वामी म्हणजे साक्षात भगवंत, त्यांना एखाद्या संप्रदायात बांधणे योग्य नाही. वटपत्र शैनी मूळ पुरुष हे यथार्थ विशेषण आहे. स्वामींचे प्रतीक म्हणून वटवृक्ष समजला जातो. प्रत्यक्ष दत्ताचा अवतार म्हटल्यावर स्वामी समर्थांना अशक्य ते काय असणार. त्यांच्या लीला ह्या अगाध आहेत. मानव जातीची साधारण प्रवृत्ती उत्तरोत्तर खाली जाण्याची आहे. धर्मापेक्षा अधर्माकडे जास्त लोकांचा ओढा आहे. ही होणारी अधोगती थोपवून मानव जातीला एका रेषेवर स्थिर करणे आवश्यक आहे. ते कार्य साधण्यासाठी परमेश्वराला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो. श्रीमद भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले होते की, जगात ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होईल त्या त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेईन. जगत चालक प्रभू दत्तात्रेयांनी श्री स्वामी समर्थांचा अवतार धारण करून अनंत चमत्कार करून दाखवले. ते चमत्कार म्हणून केले नव्हते, तर भक्ती मार्गाकडे लोकांना वळविण्यासाठी होते. मित्र हो, अक्कलकोट निवासिनी महादत्तावतार श्री स्वामी समर्थ हे अखिल जगताची माऊली. या माऊलीची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावयाची सोपी युक्ती म्हणजे तिच्या लेकरांना आपलेसे करून घेणे. ही लेकरे म्हणजे ज्यांना श्री स्वामी समर्थांच्या मुखातून ब्रह्मज्ञान प्रापक महामंत्रांचा उपदेश घडला व तात्काळ महासाक्षात्कारात्मक कैवल्य प्राप्ती झाली असे शिष्य 8 आहेत. 1. शेगावचे गजानन महाराज, 2. शिर्डीचे साईबाबा, 3. करवीरचे कृष्ण सरस्वती, 4. मिरजचे अण्णाबुवा, 5. खर्डीचे सीताराम मंगळवेडेकर, 6. पुण्याचे शंकर महाराज, 7. मुंबईचे स्वामी सूत, 8. गुरु मंदिर अक्कलकोटेतील बाळाप्पा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही ग्वाही स्वामी तारक मंत्रात आढळते. मी तुझ्या पाठीशी आहे किंवा तुझ्याबरोबर आहे याचाच अर्थ मी स्मर्तुगामी आहे. माझे निष्ठेने स्मरण करा, मी धावून आलोच, कमी तेथे स्वामी असे वचन हल्ली बऱ्याच ठिकाणी वाचनात येते. जिथे स्वामी तिथे काय कमी हे वचन यथार्थ आहे. कारण साधकाने स्वामींचे अधिष्ठान आपल्या घरात कार्यात ठेवले तर तिथे कमी पडत असेल तर मी आहेच अशी ग्वाही त्यांची आहे. उपासनेच्या नाममंत्राविषयी एक विशेषत्व स्वामींनी प्रकट केले आहे, ते म्हणजे त्यांनी दिलेला सिद्ध मंत्र. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा पंचदशाक्षरी मंत्र सिद्ध मंत्र आहे. श्रोते हो, स्वामी अवतारी पुरुष असूनही त्यांनी जप केला आहे तो शंकराचा. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जप स्वामी सतत जपत असत. नामस्मरणाची उपासना प्रभावी आहे हे यातून प्रतीत होते. श्री स्वामी समर्थ सांगतात की, हम गया नहीं, जिंदा है, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अकल से
खुदा पहेचानो. स्वामी तेथे काय कमी, शेत पिकवावे राखावे नित्य खावे. सर्व पीडांचा नाश स्वामींच्या स्मरणाने उपासनेने होतो हे निश्चित. सर्वात भयंकर पीडा म्हणजे व्यभिचाराने रचलेली पापराशी, पितरांचे गुरूंचे विस्मरण, कुलदैवतेची अवहेलना, या सर्व पीडांवर स्वामींची कृपा मिळवणे हा रामबाण उपाय आहे. स्वामींची कृपा कशी प्राप्त करून घ्यावी? फुलांचे भरघोस हार, पेड्यांचे मिठाईचे ढीग किंवा धनांच्या राशी स्वामींच्या चरणी अर्पण केल्या तरी स्वामी प्रसन्न होणार नाहीत. उलट या ढोंगी भक्तीबद्दल ते शासनही करतील. स्वामींना फक्त हवा आहे अनन्य भाव. ओम अनन्य चिंतयंतो मा ए जनाम पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाहाम्यहम. तेव्हा स्वामींचे स्मरण, चिंतन, मनन, पूजन यात अनन्य भावाची नितांत आवश्यकता आहे. तो भाव फुलावा, तो भाव जागवा, मग संकटांच्या राशी भस्म करण्याचे काम स्वामी करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म सच्चिदानंद भक्ती प्रतिपालक समर्थ सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी निवासिनी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा होता आजचा चिंतन विषयक संस्कारक्षम संदेश सदर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन याविषयीचा. हा चिंतन विषयक संस्कारक्षम संदेश सदर आज आमच्या रसिक मित्रांना श्रोत्यांना ऐकवण्यात आला.